आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। पतंजली दिशाभूल जाहिरात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव बाळकृष्णांना फटकारले। रामदेव बाबांचा माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला आहे। 2 एप्रिलला पतंजलीकडून हा माफीनामा देण्यात आला होता। न्यायालयाच्या कारवाईला सामोरं जावंच लागेल। सुप्रीम कोर्टाने आता रामदेव बाबांना इशारा दिला। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी अक्षय मावळे आपल्यासोबत जोडलाय। अक्षय, पतंजली दिशाभूल जाहिरात प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आलेली आहे। रामदेव बाबांनी जो माफीनामा सादर केला होता तो माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला। काय सांगशील याबद्दल सविस्तर? कारण पतंजलीकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। ही जाहिरात दिशाभूल करणारी जाहिरात होती आणि यानंतर सुप्रीम कोर्टात याबद्दल सुनावणी देखील होती। आपण जर बघितलं तर 2 तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली होती आणि यावेळी रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी एक माफीनामा सादर केला होता आणि पुढील सुनावणी ही आज होणार होती। मात्र आपण जर बघितलं तर काल पतंजलीकडून एक याचिका या ठिकाणी दाखल करण्यात होती। एक नवीन माफीनामा या ठिकाणी दाखल करण्यात आला होता आणि आज ज्यावेळी सुनावणी झाली त्यावेळी काल जो माफीनामा सादर केला होता हा फेटाळून लावलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने देखील बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना पुन्हा एकदा फटकारले आहे आणि त्या न्यायालयाकडून त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही न्यायालयाची दिशाभूल केलेली आहे, त्यामुळे आम्ही तुमचा जो माफीनामा आहे हा स्वीकार करू शकत नाही। मात्र न्यायालयाची जी कारवाई आहे या कारवाईला तुम्हाला पुढे जावं लागेल। त्यामुळे पुढली तारीख न्यायालयाकडून आता दिली जाऊ शकते आणि पुढल्या सुनावणीच्या वेळी नेमकं पतंजलीला काय शिक्षा होते किंवा काय नेमकी काय कारवाई पुढे केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।